टाटा IPL 2025च्या मोसमात पिछाडीवर राहिलेला मुंबई इंडियन्स संघ आता मात्र ताकीत एकापाठोपाठ एक विजय मिळवित गुण तालिकेत अक्षरशः दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारताना दिसतोय। काल होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर खेळताना आपल्या 6व्या विजयाची नोंद केली आहे। या सामन्यापूर्वी मुंबईने 9 सामने खेळले, पैकी 4 सामने गमावून 5 सामन्यात विजयी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खात्यावर एकूण 10 गुण आधीच जमा होते आणि कालचा लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर खेळताना 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला व त्यांचे एकूण 12 गुण झाले। यामुळे मुंबई इंडियन्स संघाने गुण तालिकेतील क्रमवारीत झपकन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत आनंदोत्सव सुरू केलाय। पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण कालच्या दुसऱ्या सामन्यात RCB संघाने दिल्लीवर दमदार विजय मिळवत धावांच्या सरासरीने अव्वल स्थान म्हणजेच गुणतालिकेतील प्रथम क्रमांक पटकावला। त्यामुळे पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आणि मुंबई इंडियन्स संघाला तिसऱ्या क्रमांकावरच स्थिरावणे भाग पडले। त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आणि मुंबई क्रिकेट शौकीनांना आपल्या उत्साहाला थोडी मुरड घालावी लागली। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।